तुम्ही कधी जिवंत वाघाला भेटण्याचा विचार केलाय का? नाही नाही, मला माहिती आहे हा विचार तुम्ही स्वप्नात पण करणार नाही. पण खरं तर हा विचार करायचा असेल आणि एकदा तुम्हाला जिवंत वाघाला हात लावायचा असेल, त्याला पाहायचं असेल, तर तुम्हाला फुकेतला जायलाच पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्याला जावं लागेल फुकेतमधल्या टायगर किंगडम मध्ये. बघा, मंडळी फुकेतमध्ये खूप पाहण्यासारख्या गोष्टी आहेत आणि अशीच एक सुंदर रंगीबेरंगी गोष्ट म्हणजेच फुकेत फॅन्टासिया. हे सगळं माझं. इकडून या. चल. बॅग फॉर $2. ए तो विकतोय बघ. बॅग फॉर $2. मोबाईल का दिलं मला? नाही नाही तिच्या पायाखाली द्या त्याला. अरे तिला तुझ्या बॅग नाही. चल. हे माझं ते तुझं. चल चल. चला फोटो काढूया. चला. रेडी. आमचा फोटो काढ. आमचा फोटो काढ. ओके. येस. ओके. काय ओके? अरे हत्ती आला असेल. कोणाचं काढलास? दुसरा फोटो काढ. दुसरा चांगला काढ. हे आलं पाहिजे मागचं. खाली बसा. खाली बसा. चला बसा. पोज. ये. चांगला काढे. मी फोकस कर. ना. फ्रीज फ्रीज. येस. आलाय. काय येस. हत्ती गेला. चला परत एकदा दुसरा घेऊया. ओके. चला, चला. आता पटकन घे. हत्ती यायच्या आधी. आता तूच चेंज करूया. काढला काय? अरे कोणाचा? अरे आमचा अरे काढला. आमचा काढ. चल माझ्या मध्ये येतो ना. हा ते खालून काढ. खालून बसून काढ. ए आता परत एकदा पोच देऊ. ए तू हत्ती आला तर थांबव ना 2 मिनिटं. आपला फोटो आला पाहिजे. चालू 1 2 3. काय यार, थांबवा ना तुमच्यारी. फोटो काढायला ठेवलाय. कसा ठेवलाय? ए तो केवढा मोठा दिसला. मारू नको त्याला. हत्ती मोठा असतो. दिसलेस. सगळ्यांनी दादा इधर बरोबर. जवळ राहा आणि पळायला तयार राहा. चला चांगली पोच द्या. चांगलं. भाऊ जमला पाहिजे. असं असं थोडं. सागरे आतो. हा हा. आतो आतो, आतो. आतो. स्माइल स्माइल. हा स्माइल. सागरे आतो. अजून तू बघत राहा कॅमेरा. 1 2 1 कायला गेले कुठे? अरे फोटो नाही आले. हत्तीने गिळला की काय? आईला. आईला. काढला काय रे? काढला? हा? फोटो काढला काय? आणि तू खाली काय बघतो? फोटो काढ ना. एवढे वेळ उभे राहिले आम्ही इकडे. एवढा वेळ उभे राहिलो फ्रीज होऊन खाली बघत बसला. नव्हता तुम्ही. कुठं होतो आम्ही? अरे मी काढायला गेलो तू अरे 10 मिनिटं इथेच आहे. अरे तू काय भांग पाहिलंस का काय रे? फक्त मलाच बोला तुम्ही सगळे. भावना काही नाही बोलणार. तू थांब जरा गप्प बस. बापरे, इमोशनल होऊ नको माझं. फोटो काय नाही काढला ते सांग. अरे तो हत्ती आला ना मध्ये. पण आम्ही होतो ना उभे. अरे नाही मी बघितलं. चला याला विचार करू दे. चला नाही रे तू. इथं काय लागलाय? अरे इथं तुम्ही आता मी समोरून हत्ती आला ना तुम्ही. नाही रे मला खरं. हे ऐका. अरे प्रेक्षक आपल्याकडे
भरपूर येत असतात आणि आपले फॅन असतात. एक लकी कपल आम्ही निवडणार आहोत आणि लकी कपलला रवी जाधव आणि तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला मिळणार आहेत. तर जे लकी कपल ठरलेलं आहे त्या लकी कपलनी प्लीज वरती या. मिस्टर अँड मिसेस कदम या. तुम्ही कपल आहे तर तुम्ही लकी कपल आहात आणि कशासाठी आला सांगाल का मला? आम्ही रवी जाधवचे खूप फॅन आहोत, अच्छा सरांचे. सरांचे खूप फॅन आहोत. म्हणजे त्यांचे चित्रपट आम्ही खूप बघतो. वा 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 वा. तर सगळे सर तुमचे आम्ही सिनेमे म्हणजे थिएटर मध्ये जाऊन आम्ही पाहिलेले आहे. सर ते अजून एक ऐकलंय की म्हणजे असं इंडस्ट्रीमध्ये बोलतात की सर सिनेमा करतात ना तर आधीच ते त्याचं पोस्टर डिझाईन करतात आणि मग नंतर पुढची प्रोसेस जी असते काय माहिती जी असते ती तर तसं करता सर तुम्ही? हो ऑलमोस्ट प्रत्येक वेळी आधी पोस्टर डिझाईन करतो. म्हणजे सर मला असं एक स्टोरी आमची मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्याचं चित्र काढा. पोस्टर म्हणा ना. हा तेच पोस्टर. ते बसा इथे काय गोष्ट इथे आणि तुम्ही हा. इथे सर तर- काढतील चित्र द्या सर त्यांच्याकडे हे कागद. आमची एक छोटीशी स्टोरी आहे सर हा, ती मी काय तुम्हाला story आहे सांगते तुमची? म्हणजे तुम्हाला कसं आयडिया येईल काय करायचं ते. म्हणजे मी की नाही एक श्रीमंत घरातली मुलगी असती आणि हा गरीब घरात ठीक आहे. आणि असू दे काय नाही आणि हे की नाही दिवसभर राबून ऑफिस मध्ये थकून घरी येतात. ऑफिस काढा त्यातलं वाटत नाही तो. नुसते टाकून घरी येतात. असं एक आउटलाईन आहे सर म्हणाले तसं आउटलाईन मी दिली. आई वडिलांचं लव्ह स्टोरी आहे कसं आहे नाही काय? लव्ह स्टोरीच आहे कारण का हे जे असतात ते माझ्या घरी दुधाची पिशवी टाकतात आणि सर ह्याचं नाव पण आम्ही ठरवले काय टाइम लॉस. टाइम लॉस टाइम लॉसचा आता पोस्टर तुम्हाला बनवायचं आहे. सर मी श्रीमंत बाई एवढं तुम्ही नीट काढा. आणि ह्याच्यासाठी फक्त कलर असला तर चालेल, चित्र काढायची गरज नाही. आम्ही समजून घेऊ सर. टाइम लॉस. खतरनाक. आता हे आपण जाऊ असं चांगलं प्रेम केलं का? प्रेम हा हा आपलं पण हा इथं सही. मला पण करायचे. हा सही एक तुम्ही करा घ्या करतो. तुम्ही हा. धरा. हा. हे बघा चित्र. काय लिहिलं? ती स्टुडिओ प्रेझेंट स्टारिंग भाऊ कदम श्रेया बुगडे खाली सया प्रेझेंटर मंगेश. कॉन्ट्रॅक्ट पण झाला. हा ते काय झालं सर म्हणजे आमची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती खरं तर एखाद्याची स्टुडिओच्या पिक्चर मध्ये आम्ही काम करावं पण तसं काही झालं नाही पण ऑफिशियल पोस्टर लॉन्च झालंय. तिकडे झालेलं आहे. एक मिनिट मी काय एवढे हसताय सर विचारतायत पंच आवडला का? हसताय. माझे पण 2 पिक्चर त्यांनी अनाऊन्स केले.